नमस्कार, मी मैथिली विपिन. आज हनुमान जयंती आहे आणि हनुमान ही एक अशी एनर्जी आहे, ज्या एनर्जीला आपण एक प्रोटेक्टिव्ह, पॉवरफुल आणि शक्तिशाली एनर्जी असं म्हणतो. जी एनर्जी आपल्यात, तुमच्यात, माझ्यात सगळ्यांमध्ये असते आणि त्या एनर्जीला आपण ग्रहाने पाहिलं तर तो ग्रह आहे मंगळ ग्रह. प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये मंगळ हा कुठे ना कुठे बसलेला आहे आणि त्याच्या ऊर्जेमुळेच आपल्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, पण तोच मंगळ जर बॅलन्स नसेल तर राग, अडचणी आणि कॉन्फ्लिक्ट्स देतो. तुमचा मंगळ म्हणजे तुमचे एफर्ट्स, तुमची एनर्जी, पॉवर, स्ट्रेंथ ही तुमच्या कुंडलीमध्ये एक्झॅक्टली कुठे आहे आणि त्याचा वापर कसा करावा हेच आजच्या व्हिडिओमध्ये आहे. ज्याच्याने एक चमत्कार असा की तुमच्या एनर्जीचा तुम्ही योग्य वापर केला तर हीच एनर्जी तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या आयुष्यात प्रोटेक्शन देते. कसं ते बघू. पहिल्या घरात मंगळ असेल तर व्यक्तिमत्व खूपच स्ट्रॉंग, पॉवरफुल आणि हष्टपुष्ट असतं. अशा लोकांचं शरीर बलवान असतं आणि नैसर्गिक एक एनर्जी भरपूर असते. त्यांच्याकडे इतरांना प्रोटेक्ट करण्याची ताकद आणि क्षमता असते. म्हणजेच हे लोक नैसर्गिकरित्या एकदम रक्षक असतात, सोल्जरसारखे असतात, जे लोकांना प्रोटेक्ट करण्याची शक्ती देते. इथे निगेटिव्ह पॉईंट असा आहे की अशा लोकांना खूपच राग येतो. कधी कधी राग कंट्रोल करायला कठीण जातो. म्हणून यांच्यासाठी रेमेडी खूप सोपी आहे. जमत असेल तर जिमला जा किंवा कुठला तरी एखादा स्पोर्ट्स अंगी बाळगा, ज्याच्यामुळे ही एक्सेसिव्ह एनर्जी तुमच्यामधून निघून तुम्ही त्या एनर्जीचा वापर इतरांना प्रोटेक्ट करण्यासाठी वापराल. कारण त्या ताकदीचा वापर तुमच्या इमेजला पॉझिटिव्हरित्या एक फेम आणि नेममध्ये घेऊन येण्यासाठी ही एनर्जी काम करते. सेकंड हाऊसमधला मंगळ हा तुम्हाला धाडसी आणि दिलदार बनवतो. तुमच्यासाठी इतरांसाठी जीव लावण्याची क्षमता तुमच्यात दिसते. सेकंड हाऊस हे फूड आणि तुमचं कुटुंब दाखवतं. त्यामुळे तुमच्यात अन्नदानाची भावना ही ऑटोमॅटिकली येते आणि ते तुम्ही करताही आणि करावं. तुमच्या वाणीवर कंट्रोल ठेवा, कारण कुठेतरी स्ट्रॉंग वाणी असल्यामुळे रिलेशन्समध्ये, खास करून परिवारामध्ये, कुठे मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता असते. हीच वाणी तुमची गोड किंवा पॉझिटिव्ह असेल तर अचानक धनलाभ होण्याची शक्यता जास्त तुमच्या आयुष्यात दिसून येईल. थर्ड हाऊसमधला मंगळ हा सगळ्यात श्रेष्ठ मानला जातो. का? कारण थर्ड हाऊस हा मेहनत, धाडस आणि प्रयत्नाचा आहे. इथे मंगळ सतत तुम्हाला ॲक्शन ओरिएंटेड बनवतो. म्हणून तुमच्या नशिबाला चेंज करण्याची ताकद ही थर्ड हाऊसमधून तुम्हाला मंगळ देतो. तुमच्या मेहनतीमध्ये जर योग्य गुरु मिळाला किंवा वडीलधारी व्यक्तीने तुम्हाला व्यवस्थित सल्ला दिला तर त्यांचा सन्मान ठेवून तुम्ही योग्य दिशेवर एफर्ट्स घाला आणि हाच एफर्ट्स, ही ताकद तुम्हाला तुमचं भाग्य चेंज करण्यामध्ये मदत करते. फोर्थ हाऊसमधला मंगळ हा थोडासा तुम्हाला केअरफुल बनायला सांगतो, कारण फोर्थ हाऊस ही मनाची शांती आहे आणि पीस ऑफ माइंड मिळण्यासाठी मंगळ हा एक अग्रेशन पण आहे. त्यामुळे फोर्थ हाऊस तुम्हाला कुटुंब दाखवत असतं आणि आईसोबतचा संबंधही. त्यामुळे या मंगळला तुम्ही जितकं पॉझिटिव्ह वापराल, म्हणजेच अग्रेशनला तुम्ही कंट्रोल कराल, तर तुम्हाला हाच मंगळ कुठेतरी प्रॉपर्टी रिलेटेड फायदा देतो. आणि फोर्थ हाऊसचा मंगळ जरा बॅलन्स ठेवला तर तुम्हाला प्रोफेशनल लाईफमध्येही आणि तुमच्या घरामध्येही पीस ऑफ माइंड म्हणजे मनाची शांती देतो. फिफ्थ हाऊसचा मंगळ तुमच्या बुद्धीला, इंटेलेक्च्युअल म्हणजे विवेकला खूप चांगली ऊर्जा देतो. तर याच विवेकचा म्हणजे याच बुद्धीचा वापर तुम्ही योग्य रीतीने वापरला तरच हा मंगळ इफेक्टिव्ह असतो. कारण रिस्क घेण्याची ताकद हा मंगळ तुम्हाला फिफ्थ हाऊसमध्ये देतो. इम्पल्सिव्ह डिसिजन किंवा ओव्हर थिंकिंग तुम्ही करू नका. प्रेमासंबंधित नातं किंवा तुमच्या मुलांसोबतचं नातं हे तुम्हाला खूप सेन्सिटिव्हली हँडल करावं लागेल. सिक्स्थ हाऊसमधला मंगळ हा खूप शुभ मानला जातो, कारण सिक्स्थ हाऊस हे तुमच्या रोग, ऋण, शत्रूंचा आहे. तर शत्रूचा मात करण्यासाठी मंगळ खूप एफर्ट्स घालतो. त्यामुळे तुमचा जर सिक्स्थ हाऊसमध्ये मंगळ असेल तर कुठलाच हिडन शत्रूही तुमचं काहीच वाकडं करू शकत नाही. या मंगळाचा वापर तुम्ही चांगल्या सर्व्हिसमध्ये, म्हणजे कुठेतरी सेवा देऊन केलीत तर कुठेतरी त्याचा इफेक्ट, या मंगळाचा इफेक्ट तुम्हाला खूप चांगला होतो. तुम्ही त्या मंगळाला आणखी शुभ करता. सेवन्थ हाऊसचा मंगळ हा लाईफ पार्टनर, बिझनेस आणि पार्टनरशिपला दाखवतो.
कारण 7th हाऊसमधला मंगळ ही तुमच्या लाईफ पार्टनरला किंवा तुमच्या पार्टनरशिपला स्ट्रॉंग दाखवतं. त्यांचीही पर्सनॅलिटी ही खूप स्ट्रॉंग असावीत किंवा तेही खूप नीडर असावेत. त्यामुळे इगो क्लॅश करून उगाचच भांडण करून रिलेशन्सला योग्य रीतीने बॅलन्स करा. कारण मंगळ हा तुमच्या पार्टनरशिपमध्ये इतकी ऊर्जा आणून देतो की जर तुम्ही त्याचा योग्य वापर केला तर हा ग्रोथ तुमच्या फायनान्शियल स्टेबिलिटीमध्ये जास्त आणतो. 8th हाऊस हे अचानक लाभ किंवा नुकसान आहे. त्यामुळे 8th हाऊसमध्ये जेव्हा मंगळ असतो तर तो इंटेन्सिव्ह एनर्जी देतो. कधीकधी ही एनर्जी तुम्हाला हायपर बनवू शकते. पण हाच मंगळ तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये प्रोटेक्शन म्हणजे तुम्ही स्वतः फॅमिलीला प्रोटेक्ट करण्याची ताकद देतो. तुम्हाला हार्ड वर्कर बनवतो आणि इतकंच नाही तर तुम्हाला फायनान्स आणि मनी रिलेटेडच्या ग्रोथ करण्याची संधी मिळवून देतो. पैशांना योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करण्यासाठी तुम्हाला एक सद्बुद्धी मिळते. 9th हाऊसमध्ये मंगळ असेल तर तुमच्या आयुष्यात ट्रॅव्हल भरपूर होतं. त्यामुळे तुम्हाला ट्रॅव्हलमुळे एक्सप्लोर करायला मिळतं. हाच मंगळ प्रोटेक्टिव्ह बनवतो. विशेष म्हणजे तुमच्या फॅमिली आणि तुमच्या भावाविषयी. म्हणजे 9thमध्ये जर मंगळ असेल तर हमखास तुम्हाला भाऊ हा असेलच आणि त्याच्यासोबत रिलेशन तुम्हाला खूप छान ठेवण्याची गरज आहे. सोबत स्पिरिच्युअल धार्मिक व्यक्ती असतात त्यांच्यासोबत कधीच तुम्ही वाद घालू नका. 10th हाऊसमधला मंगळ हा तुमचा कर्म, करिअर आणि प्रोफेशनला दाखवतो, जो तुम्हाला जबरदस्त बळ देतो. स्ट्रॉंग पर्सनॅलिटी दाखवतो आणि इतकंच नाही तर तुम्ही प्रत्येक कामामध्ये खूप हुशार असता. तुम्ही करिअर, ग्रोथ आणि इन्कममध्ये खूप फोकस असता. पण एकच सांगेल की जर 10thमध्ये मंगळ असेल तर तुम्हाला कधीकधी असंही वाटतं की मी अतिशय काम करतो आहे पण माझ्यासोबत असलेले व्यक्ती हे जरा कमी पडतात. त्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. पण हीच चिडचिड तुम्ही तुमच्या घरात घेऊन जाऊ नका किंवा घरातली चिडचिड तुम्ही तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये आणू नका. हा मंगळ जितका तुम्ही बॅलन्स ठेवाल तितकंच तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला ग्रोथ आणून देतो. 11th हाऊसमधला मंगळ हा डिझायर फुलफिलमेंटचा आहे. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा खूप तुम्हाला ऊर्जा देतो. कारण हाच मंगळ निगेटिव्ह झाला तर तो तुमच्या फ्रेंड सर्कलसोबत तुमचं पटू देत नाही. मग याच मंगळाला जर तुम्ही पॉझिटिव्हरित्या म्हणजे NGO सारख्या संस्थेत तुम्ही जाऊन थोडेसे कार्यरत झाला तर तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल. 12व्या घरातला मंगळ हा तुमच्यामध्ये, तुमच्या वाचांमध्ये आणि तुमच्या कम्युनिकेशनमध्ये पॉवरफुल इम्पॅक्ट करतो. कारण तुम्ही कुठल्याही डिबेटमध्ये जिंकू शकता. तुम्ही तुमचे मुद्दे स्ट्रॉंग रीतीने मांडू शकता. आज मंगळची ऊर्जा तुम्ही पॉझिटिव्हरित्या जर वापरायची असेल तर ती तुम्ही हॉस्पिटलसारख्या क्षेत्रामध्ये किंवा फॉरेनमध्ये किंवा तुमच्या जन्मस्थानापासून तुम्ही लांब जाऊन जर केलीत तर खूप चांगली होईल. कारण 12व्या घरातला मंगळ इमेजला निगेटिव्हरित्या इम्पॅक्ट करतो. पण तो मंगळ जर चांगला शुभ ग्रहांसोबत युतीमध्ये असेल किंवा त्याच्यावर दृष्टी चांगली असेल तर हेच मंगळ पूर्णतः एफर्ट्स तुम्हाला फॉरेन रिलेटेड इम्पोर्ट एक्सपोर्टसारख्या अशा बिझनेसमध्ये आणून देतो. नाहीतर हा तुम्हाला भरपूर खर्च किंवा कोर्ट केससारखे प्रॉब्लेम्स देऊ शकतो. त्यामुळे या मंगळाची ऊर्जा ही तुम्ही पॉझिटिव्हरित्या वापरली पाहिजे. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने हनुमानसारखी एनर्जी जी मंगळ ग्रहात आहे आणि तीच एनर्जी आपण वापरली इतरांसाठी, समाजासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी तर हीच एनर्जी पॉझिटिव्हरित्या आपल्याला भरपूर काही देऊन जाते. त्यामुळे आपण जेव्हा हनुमानाला प्रार्थना करतो तर हनुमान म्हणजेच बजरंगबली हेच सांगत असतो की तुम्ही या एनर्जीचा वापर योग्यरीते केला तर मी नेहमीच तुम्हाला प्रोटेक्शन देणार.